ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वंजारी सेवा संघाच्या वतीनं आयोजित भव्य वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा 2026 आज नाशिकमध्ये उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात परमपूज्य तुळशीराम गुट्टे महाराज, माजी आमदार लातूर गोविंद केंद्रे, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, नगरसेविका दीपाली गीते, नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांच्या वतीनं गणेश गीते यांनी सत्कार स्वीकारला. राज्यातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच वंजारी सेवा संघाचे गुजरात अध्यक्ष मोहन रंगनाथ घुगे यांना वंजारी समाजाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. आयोजक संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब घुगे, संकेत साणप, के नागरे, यमुना घुगे तसेच MPSC आणि UPSC परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्याने कार्यक्रमाला सामाजिक एकतेचे आणि गुणवंतांचा गौरव करण्याचे स्वरूप प्राप्त झाले. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्याचा उपक्रम वंजारी सेवा संघाच्या वतीनं राबविण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचा देखील सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थींमध्ये खंडेराव मुरलीधर घुगे, अविनाश किरण आव्हाड, मिथुन भास्कर घुगे, मारुती भिकाजी डोंगरे, बालाजी भास्कर खाते, किशोर इंद्रभान फड, वीरमाता किसनाबाई श्रीकृष्ण बोडके, आप्पासाहेब तुकाराम गिले, अभिषेक अशोक घुगे, माधव बाबूराव मुळके, हनुमान मुंडे, पांडुरंग लखमास कड, तुकाराम खंडू घुगे, दामोदर सखाराम डिंभेळे, सुरेश गोपाळराव सांगळे, पुंजाराम गामणे, रमेश बडेसाहेब, संपत लक्ष्मण वाघ, दिनेश सांगदेव धात्रक, बाळासाहेब शिवराय पानसरे, हरिभक्तपरायण भागवताचार्य तन्विताई श्रीकांत आंधळे, माधव मुरलीधर घुगे, सुनील वाघ, अनंता घुगे, सुधारक लक्ष्मण ढाकणे, दीपक दामोदर गीते, GR ढाकणे, तुकाराम देविदास मुंडे, रमेश नामदेव वाघ, निवृत्ती महादू आंधळे, बालासाहेब फड आणि संतोष साणप यांचा समावेश होता. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव करून त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमुळे समाजातील इतरांना देखील प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. एकत्र आला पाहिजे, समाजाची भोजन झाली पाहिजे. आज हा कार्यक्रम मी जो घेतलेला आहे आपल्या समाजाचे जे अनेक मान्यवर काही समाजासाठी योगदान दिले, पण मोठ्या लोकांनी स्वतः करत नाही. आपण याच्या मापाचे कार्यकर्ते असल्यामुळं आपण बरोबर माणसं निवडत असतो. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण द्यायचं असतं, माझे मित्र या ठिकाणी पांडुरंग फळे त्यांचं ग्रामीण भागामध्ये मोठं लागले, पण लोक छोट्या कार्यकर्त्यांना शिकत नाही. लोक मोठ्या लोकांना सोडत करतात. पण मी असे पांडुरंग सारखे समाजासाठी खास योगदान देणार लोक खंडू वगैरे असतील,
कला उद्या असत या लोकांना ही पुरस्कार दिलेला आहे. मग सर्वांनी सांगायची आनंदाची बातमी अशी काय, आपण यावर्षी एक आपला समाज बांधव आहे म्हणून उदे त्याचे वडील लहानपणी वाढले ते त्याच्या त्याच्याकडे काम करायचे. नंतर गुजरातला गेले आपले तर डॉक्टर जे नाही गाडी बोलतो त्याचं छोटंही होतं बनलं. आज त्यांनी इतका मोठा व्यवसाय केला आहे. आज ते गुजरातून प्रसिद्ध उद्योगपती आहे. आज त्या माणसाने आपण यावर्षी जीवन पुरस्कार तयार केला. म्हणजे एकच आहे फक्त आपल्या समाजात जे खास माणसं आहे आणि त्यांना पुरस्कार द्यावा. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अगदी तुमची पत्नी आणि माझ्या सर्व बंधू ज्यांना पुरस्कार मिळालाय त्या सर्वांना मनापासून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचा उद्देश बाळासाहेबांनी सांगितले की या आपल्या समाजातले काही माणसं काम करतात आणि दोन गोष्टीसाठी पुरस्कार देण्यात येतो. एक तरी पाठीवर हात आपटते की कुणाला आवडते ते. आपल्याला पाठीवर वा वा खूप चांगलं काम केलं म्हणलं का आवडते. तुम्ही कधीतरी जनावरांच्या सुद्धा पाठीवर हात टाका हे असं थरथर टाकते त्याला सुद्धा आवडते ते. आणि म्हणून समाजामध्ये काम करत असलेल्या माणसाला तुम्ही चांगलं काम करता आणि तुमचं हार्दिक अभिनंदन म्हणले की त्याचं मन भरून येतं. तुमचा वाढदिवस आहे तुम्हालाही माहित नाही, तुम्हाला कोणी विश बी करत नाही, पण तुम्हाला एक जर फोन आला हार्दिक शुभेच्छा म्हणले की तुमचं मन भरून येतंय. मला वाढदिवस माहित नाही याला कसा कळायला वाटतंय पण मन भरून येतंय. याचा अर्थ आहे की आपला केलेलं कौतुक कुठल्याही माणसाला आवडते म्हणून तुमचं कौतुक करावं, तुम्हाला आनंद वाटावं, तुमचं भरून यावं, आणखी तुम्ही काम करायला तत्पर राहावं. आणि बाकीचे जे तुम्हाला बघायला आले त्यांच्याही मनात वाटावं की आपण कधीतरी असं बक्षीस मिळवावं, चांगलं काम आपण करावं. आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला माहिती राहत नाही पुरस्कार मिळाले काय काय असते, इथं काय काय कामं केले तर आपल्याला कुठं माहित राहते. खरं तर काही गोष्टी अशा असतात कार आपल्या समाजामध्ये किंवा पुढे येण्याची प्रथा याच्यासाठी आहे की त्या माणसाचं मन भरून घ्यावं की कोणीतरी आहे जे माझं कौतुक करत आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन आणखी चांगलं आपण समाजात काम आणि ज्या दुसऱ्या माणसाने सुद्धा वाटावं की आपण सुद्धा समाजामध्ये काम करावं. हे जन्म आहे आणि या जन्मामध्ये आलेला माणूस कुणाला तरी चांगलं करूनच जायला पाहिजे. आणि या संस्थेच्या वतीने गोकुळ गीतेंचा आणि या आपल्या काही जे समाजातले जे मुलं नवीन ते सिलेक्शन झालंय आणि अपंग विकलांग अशा दोन्ही ज्या मुलांचं मुलींचं या ठिकाणी जे पुरस्कार आज या ठिकाणी घेण्याचा कार्यक्रम आपल्या या संस्थेने या ठिकाणी केला. जर आपल्या समाजातले काही नावं आपल्यालाही माहीत नसतात आणि अचानक आपल्या समोर कधीतरी कोणीतरी येतं आणि मी सांगतो मी ह्या गावचा आहे मी त्या गावचा आहे, पण माझं निश्चितपणे आपल्याला सर्वांना सांगणं आहे या ठिकाणी समाजातली एकी ही या ठिकाणी राहिली पाहिजे आणि ती चांगल्या प्रमाणात राहिली पाहिजे. आपल्या समाजात फार मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या संस्थांमध्ये पण फार छोट्या छोट्या कारणांवरनं या ठिकाणी वाद होतात आणि वादातनं समाज छोटासा आहे त्याच्यातनं अनेक ठिकाणी लोक विखुरले जातात. त्यामुळे निश्चितपणे समाजाचं या ठिकाणी संघटन राहिलं पाहिजे आणि जे समाजातले खरोखर ज्या मुलामुलींना खरोखर शिक्षणाची गरज आहे त्याला समाजातल्या ज्या लोकांची खरोखर परिस्थिती चांगली आहे सर्वांनी त्या मुलांना मुलींना या ठिकाणी मदत केली पाहिजे. आता एकदा बाळासाहेबजी घुगे आपल्या या ठिकाणी त्यांना बघितलं तर त्यांना दोन्ही बाजूने सपोर्ट घेतल्याशिवाय चालता येत नाही. तुमच्यातला उत्साह बघून मी निश्चित गिरीश भाऊंना सांगणार आहे का बाळासाहेबांना 1 वर्ष तरी कुठेतरी सुखरूप करा. MPSC, UPSC किंवा समाजामधील विविध प्रकारांमध्ये काम करणारे जे प्रयत्नवादी, कष्टकरी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रात काम करणारे, समाजातील ज्यांचं प्रमुख पापणे म्हणून आपण ज्यांना बोलवलं
ज्यांच्या खुशीमध्ये म्हणजे मुंडे साहेबांच्या खुशीमध्ये 200 पोलीस निरीक्षक होतात, ASI होतात, इतके IAS अधिकारी होतात आणि कुठेतरी वेगवेगळा समाज आपल्याला जोडण्याचं काम करत असतो, समाजाचा त्रास आम्हाला होत असतो. परंतु गुट्टे महाराजांनी नाशिकला स्वसंवेद्या साधनापीठ दिलं, एवढं लक्षात. बाकीचं सगळं देणार आहे. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, अरे मी तुम्हाला काय देऊ शकतो. आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार. तिथे समाज आपल्या कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान करतो, तिथेच नव्या इतिहासाची निर्मिती होते. या सुंदर विचाराने प्रेरित होऊन आज आपण या अत्यंत इमानदार आणि प्रेरणादायी सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत. न्यू उपलंग बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित आणि वंजारी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा 2026 हा केवळ वितरणाचा भाग नसून समाजासाठी निस्वार्थ कार्य करणाऱ्या कर्तृत्वाचा व्यक्तींना कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करण्याची एक गौरवशाली सोहळा आपण आयोजित केला आहे.